हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यभरात अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटत आहेत. याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे आहेत. सर, खरं तर हिंदी भाषा सक्तीची व्हावी अशा पद्धतीच्या अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत. याबाबत आपली जी काही प्रतिक्रिया आहे याविषयी काय सांगाल? हिंदी भाषा सक्तीचे करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, असंवेदनशील आहे, अशास्त्रीय आहे. म्हणजे मी आज जो काय आहे तो माझ्या मराठी मातृभाषेमुळे, म्हणजे माझ्या आईची भाषा मराठी, माझ्या गावाची भाषा मराठी, माझ्या तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची भाषा मराठी. आणि ह्या मराठीवर मला शिकायची सक्ती लहानपणी कशाला? मला मराठी नीट शिकू द्यात. बरं, मी मराठीचा ग्रॅज्युएट आहे, मी मराठी भाषेत शिकलो आणि मराठी इतकं समृद्ध वाङ्मय दुसऱ्या भाषेत नाही, माझ्या मते नक्कीच नाही. म्हणजे उदाहरणार्थ भाषा समृद्ध कशावर ठरते? तिथं ज्ञानकोश किती आहेत, शब्दकोश किती आहेत, संस्कृती कोश किती आहेत, स्थापत्यशास्त्रज्ञावरचे कोश किती आहेत. म्हणजे हे सगळं मराठीत प्रगल्भ लिहून ठेवलं आहे सगळ्यांनी. आणि ते लहानपणी त्याचं व्याकरणसुद्धा कळायचं नाही. 5-7 वर्षाच्या मुलाला शब्दरचना, वाक्यरचना, मराठी भाषेतले शब्द सगळं समजून घेण्याच्या आधीच दुसऱ्या भाषेचं लादणं हे फार चुकीचं आहे. आणि ह्याच्या पाठीमागचं धोरणच मला कळत नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी मला पटत नाही ना, अशा लाखो लोकांना पटत नाही ना. मराठी भाषेतल्या गावागावातल्या, शाळातल्या सगळ्यांनी विरोध करायला पाहिजे, बोर्ड लावले पाहिजेत की ही सक्ती करायची ती 5वी, 6वी, 7वी नंतर करा, पण मुळात आम्हाला शिकून घेऊ द्या. आज मी 12 भाषेत काम करतो आहे. 12 भाषेत काम करताना मी मराठी माझ्या आईनं जे शिकवलं होतं ना त्यात पहिलं लिहून घेतो, मग मी ते समजून घेतो. कारण मराठी माणूस कुठल्याही ज्या भाषेत मातृभाषा शिकतो त्यात तो विचार करतो. विचार हा आपल्या आईच्या भाषेत येतो. मग ह्या भाषेचं लादून त्याचं भजन का करू? आणि ते फार चुकीचं असं मला वाटतं. काही करा पण हे धोरण मागं घ्या. मुख्यमंत्र्यांनी असं भाषाशास्त्राचे कोण ह्याच्यावरती त्याची सक्ती करण्याच्या कमिटीतले असतील त्यांना नम्र विनंती आहे की ही सक्ती करू नका, हा निर्णय मागे घ्या आणि तो घ्यायला भाग पाडलं पाहिजे असं माझं मत आहे महाराष्ट्रात. नक्की. खरं तर याबाबत अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत, पण मराठी कलाकार यामध्ये समोर आलेले नाहीत. तुम्हीच पहिल्यांदा असं बोलताय, कारण बऱ्यापैकी तसं म्हटलं तर तुमच्याकडूनच असं विधान येतं. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी कलावंताच्या प्रतिनिधी म्हणून मी बोलतो, सगळ्यांनीच बोललं पाहिजे, मी त्यांच्या वतीने बोलतो. ही सक्ती करायला नको आहे, अतिशय नम्रपणे सांगतोय. हा निर्णय मागे घ्या. लहान मुलांना नकत असं शिकवू, त्यांना मुळात नीट तयार होऊ द्यात, त्याचा गोळा नीट बनू दे. तरी तो लगेच कशाला आकार द्यायला लागतं त्याला? तर ती महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मुळात मराठी श्रेष्ठ आहे. मुळात आपली मराठी, भारतात मराठी भाषा फार श्रेष्ठ आहे. अलीकडच्या काळात बऱ्यापैकी इंग्लिश मिडियमला शिक्षणासाठी प्रत्येक पालक आपल्या मुलाला घालतो. जिल्हा परिषदेचा पटसंख्येचा स्तर पण खूप घसरत चाललेला आहे. याविषयी पण काय? अतिशय वाईट. मराठीच्या शाळांची इतकी वाईट अवस्था आत्ता आहे. म्हणजे आमच्या लहानपणी आम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून हिणवलं जायचं. मी सुदैवी होतो की माझा जरा ॲटिट्यूड बरोबर असल्यामुळं मी म्हटलं नाही. कारण मुळात मराठीची सुद्धा प्रमाण भाषेनं आपल्या ग्रामीण भाषेची वाटच लावली. जी भाषा मला लहानपणी येत होती ती माझी खूप बिघडवली. मला अश्लीलता ह्याच्यावरचं जे शहरांचं किंवा प्रमाण भाषेवाल्यांचं म्हणणं आहे ना ते चुकीचं आहे. माझ्या आईवडिलांनी जे मला शिकवलं आहे, मला आत्ता 60 वर्षानंतर कळतं आहे की माझे आईवडील जास्त बरोबर होते. त्यांच्याकडे अश्लीलता नव्हती, कमी जास्तपणा नव्हता, जातीजातीतले भेद नव्हते, सगळ्यांशी सारखं होते. ही पिढी आमची बिघडवली. आमच्यावर न्यूनगंड आणला गेला, इंग्लिश भाषा शिकवली पाहिजे. आणि मुळात त्यामुळं नवीन आमच्या काळातल्या नंतरच्या मुलांना इंग्लिश भाषा शिकवली गेली. त्यामुळं मराठी शाळा खूप मागं पडली. जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था इतकी वाईट आहे. आम्ही अभिमानानं सांगायचो, लहानपणी ती गाणी म्हणायचे, आम्ही अशोकाचे सैनिक हे व्यायाम करताना असायचं. ते असं काय पॉवर वाटायची देशाबद्दल. आता उगाच दुसऱ्या भाषेचं जे काय माहितीच नाही ते ज्ञान कशाला पाहिजे? मला पूर्णपणे माझा विरोध आहे. आणि मी मोठ्या मोठ्या साहित्यिकांशी बोललो आहे, मी साहित्य वाचलं आहे. घटनेनुसार सुद्धा हिंदी भाषा राष्ट्रभाषा नाही. एखाद्या पक्षाचा तो अजेंडा असेल, परंतु घटनेनुसार मुख्य भाषा ज्या आहेत 18 भाषा समजा त्या राष्ट्रभाषा आहेत. ज्यांनी त्यांनी आपल्या राज्याची राज्यभाषा हिला महत्त्व द्यावं, त्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे, परंतु तो लादायला नको. मराठी भाषा लादावर सगळीकडे. हरियाणाला शिकवा, उत्तर प्रदेशला शिकवा, गुजरातला शिकवा, सगळ्यांना सांगा की तिसरी भाषा कंपल्सरी मराठी करा.
मग आम्हाला वाटेल मराठी मला कळत नाही मुख्यमंत्र्यांना कुठल्या भाषेत शिकलेत ते. त्यांनी मराठी भाषेत शिकले असतील ना, मग त्यांनी मराठी भाषेला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे ना. तिसरी सक्तीची भाषा नको, एवढंच मला म्हणायचं. नक्कीच. एकूणच जनतेला काय आव्हान कराल की ह्याबाबत काय करावं आणि लोकांनी पण या पुढील काळात नाही की महाराष्ट्रातल्या सगळ्या पालकांना सांगायचं की आपल्या मुलांना कसं वाढावं हा आईबापाचा अधिकार आहे. त्यामुळं आईबापांना आपली भाषा, आपल्या आईबापांनी शिकलेली भाषा पहिली मुलांना शिकू द्यावी, त्याच्यात त्याला नीट तयार होऊ द्यावं आणि मग इतर ज्ञान शिकावं. त्यानं कितीही भाषांचं घ्यावं, मग त्याला काही अंत नाही. पण मुळात त्याची मातृभाषा आहे ती परफेक्ट झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. नक्कीच मातृभाषा ही परफेक्ट झाली पाहिजे, योग्य त्या पद्धतीनं झालीच पाहिजे. मात्र ही जी सक्ती आता हिंदी सक्तीच्या बाबत बोललं जाते त्याबाबत कुठेतरी हा निर्णय सरकारनं मागे घ्यावा, असंच मत जे आहे ते अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.